समूळ निर्सी संसार ती सागरी तुझा तो असणारा संसार हा समूळ निर्सम झालेला आहे आणि ते साध्य तूच केले. संवाद देव संवाद झाला नंतरही घेती झोपला चतुर्दिसे दिन उदयला सावता या नाही का आणि मग सावता आणि देवाचा संवाद झाला. दोघेही झोपले नंतर घेती झोपेला देवही झोपला सावता महाराजही झोपले मोकळं. देव कुठं राहिले आरंभला उदयला सहस्र कर वेद प्रकाशले अवनीर पातली शोभा पार आनंदले सर्व देव लक्ष्मी रूप तेजोभास पाहिले कांतिमान अप्सरास अलंकार धारिले असोस शांती पूर्ण पातळी स्वर्ग ऐश्वर्य आरणी आले सर्व मानव थकीत झाले ऋषिगण सर्व पातले तपो निधी ते जाळ सिद्धी लक्ष्मी आली विजयाने शोभा पावली सावशासी पूर्ण भेटली आनंदली मनात. शेवटच्या टायमाला लोक आपल्याला भेटायला येते बघा बरे महाराज भेटायला येते महाराज प्लस होता आल्यानंतर महाराज काही कुणाला हलत नाही कुणाला डोलत नाही कुणाला बोलत नाही बघा. आणि मग काय सांगा लक्ष्मी आली रिद्धी आली सिद्धी आली. आता एवढे लोक आले आरंगामध्ये सगळी शोभा झाली ना तिथं. मरण काळ मारायच्या काय म्हणलं ही अवस्था मारायच्या काय म्हणलं सगळं दुःख असतं भेटली आनंदली मनात सावता महाराज इतका आनंद झाला कर्तव्य कर्म करे त्यासाई देव लक्ष्मी थोडी थकीत झाला श्याम करे देवानिकी सकळ. कर्तव्य अशा प्रकारचे कर्म केलं ते दैव साई लक्ष्मी आलेली त्या ठिकाणी भगवान परमात्मा विठ्ठल रुक्माई सर्व दोघे आले तर पावत्यासी पाहुणी आणती सर्व पावले पूर्ण शांती श्रद्धा थोर वाढली तिची सदा अनंतर. काय सांगा तुम्हाला सावता महाराजाला त्यांनी पाहिलं आणि मनामध्ये पूर्ण शांती झाली. त्यांनी प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मरण असं प्रत्येक माणसाला आपल्याला पण का वाटतं हे दुसऱ्याचं मरण पाहिलं त्या टायमाला एकदा जाळून आलं की गेलं आपल्या ध्यानातून. त्या माणसाला जाळून आलं सावरून आलं की ध्यानातच निघून जातो की माणूस पुन्हा ध्यानातच येत नाही कसा वाटत अशा अवस्था. महाराज सर्व काळ सर्व पातळी वाटेची निरत उत्तमय झाली सकळ की आनंदले नाच लागले अपार सर्व पर्वताच्या ठिकाणी गेले आणि मग वापीचं ते पाणी सगळं दुग्धमय झालेलं आहे. सगळे आनंदले आहे सगळे नाचू लागले. गंगादी नद्या उत्तरपे विहिरीमध्ये वसती प्रतापे जगाची भेडी तपा प्रतापे स्वसामर्थ्य फुले. सावता महाराजांची विहीर कुठली होती त्या विहिरीमध्ये गंगादी आधी करून गंगा आणि येणार असतात सगळे आल्या गुप्त रूपाने महाराज कशा करतात जगाचे फेडीत पाप तापे या जगाची पापाची ताप फेडण्याकरता स्वसामर्थ्य आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने सर्व धन्य धन्य म्हणते सावत्याचे थोर जाते यायसा पवित्र जगती तुझा आम्हा दिसेना. सगळे लोक धन्य धन्य म्हणू लागले. सावता महाराजांची ख्याती म्हणू लागली. अशा या पवित्र जगतामध्ये आम्हाला दुसरा दिसू शकत नाही. शुभेच्छा विचारणा दोन तनु मानसा सत्वापत्ती पूर्ण आसक्ती पदार्थ भागिले निपुण तुर्याही सावती. शुभेच्छा तनु मानसा ही पूर्ण मिळाली आणि म्हणून कार्याकारण रहित उन्मनी साधी प्रख्यात धन्य धन्य जीवनमुक्त सावता जगती कार्य कारण रहित उन्मनी अवस्था त्यांना प्राप्त झाली. धन्य धन्य जीवनमुक्त सावता झाले. प्रयाण काळ जवळ आला सावता घाबरे संत योगाला सकळ संतासी भेटला विटाला सहदेवा. प्रयाण काळ जवळ आलेला आहे. सावता महाराज संताचा आणि सर्व संताचा आणि सावता महाराजचा योग येणार आहे म्हणून सावता महाराज त्याला घाबरत होते. सकळ संताला भेटले विठ्ठला सह सर्व देवाला. भगवान विठ्ठल परमात्म्याला तर भेटलेच परंतु सगळ्यात जेवढे काही देव आले होते त्यांना सर्वांना भेटले. ऋषी मनुष्य आले गेले वार कार्याशी नमिले भजन गजन सुरू झाले जय जयकार बोध श्री संत सावता